ज्यांना सविता मालपेकर कळली त्यांना मी आवडले, ज्यांना नाही कळली त्यांना नाही आवडले. पाठ फिरली की काय भेंचत काय आहे, काय दाखवते, अरे सिंपत्ती मिळवणं हे मला आवडत नाही. गेले उडत, मी नाही बघत. कोकणातनं आलेली मी जर इतकी खंबीर झाले नसते ना तर असं मला गुंडाळलं असतं बोचक्यात आणि परत राजापूरला पाठवून दिली असती. माझ्या शेजारी तुम्ही असला तर तुम्हाला कळणार नाही की मी 400 शुगर घेऊन काम करते. सगळ्यात पहिलं ग्रुपिझम इंडस्ट्रीत कुणी आणलं असेल माहिती आहे? चंद्रकांत कोळकर. आणि मी नावं घेऊन बोलले ना, मी काही घाबरत नाही कोणाला, मला काय घेणं देणं आहे. जसं मी म्हणते की माझं चुकलेलं असेल तर मी 10 वेळा सॉरी म्हणेन आणि चुकलेलं नसेल तर वरनं कोणाचा बाप आला तरी मी म्हणत नाही. जसं आता तुम्ही म्हणालात की काही जणांना मी आवडते, काही जणांना आवडत नाही, तर ती एक माणसाची वृत्ती आहे. ज्यांना सविता मालपेकर कळली त्यांना मी आवडले, ज्यांना नाही कळली त्यांना नाही आवडले. आणि आपण असं करू शकत नाही ना की नाही नाही मी तुला आवडायला पाहिजे. त्यांना न आवडण्यापाठीमागची कारणं ही असावीत असं मला वाटतं की सविता मालपेकर त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने ते वागतात तसं वागायला पाहिजे ते ती वागत नाही, म्हणून त्यांना मी आवडत नाही. आणि ज्यांना मी आवडते त्यांना त्यांच्यासारखं त्यांच्या वयानुसार त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीने मी वागायला हवं त्यांना आवडतं, म्हणून मी त्यांना आवडते. आणि एक आहे की मी सगळ्या वयांच्या लोकांबरोबर वागत असताना मी लहान पण होते, मी खूप तरुण पण होते, मी 18 वर्षाची होते, मी 16 वर्षाची होते, मी आता 67 वर्षाची आहे, तीही होते, मी 80 वर्षाची पण होते. ह्या सगळ्या हे होत असताना ना म्हणजे मला वाटत नाही. आणि मी खरं सांगू का की ज्यांना मी आवडत नाही असं जे तुम्ही म्हणाला, तर ही माणसं आपल्या इंडस्ट्रीतली आहेत. महाराष्ट्र प्रेम करतो माझ्यावर आणि मला वाटतं की हातावर मोजण्या इतकी माणसं प्रेम करत नाहीत ना. गेले उडत, मी नाही बघत, मी नाही विचार करत या लोकांचा. कारण माझ्यावर महाराष्ट्र प्रेम करतं आणि मला एक कलाकार म्हणून मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं. महाराष्ट्रातनं खूप प्रेम मिळतं, आपलेपणा मिळतो. आणि कुठेही गेले ना मी तरी माझ्याबरोबर असणारी माणसंही उपाशी राहत नाहीत, मी तर नाहीच राहत. आणि आपणहून माणसं येऊन म्हणजे कुणाच्या घरात जरी आम्ही शूटिंग करत असलो किंवा काही करत असलो तरी येऊन माणसं सांगतात, विचारतात, मग हे प्रेम असल्याशिवाय का? म्हणजे माणसं प्रेम करतात ना. त्याच्यामुळे जी कोणी करत नसतील त्यांची कारणं वेगळी असतील. त्यांना वाटत असेल की आपल्यापेक्षा सविता मालपेकर चांगलं काम करते, आपल्यापेक्षा छान दिसते किंवा आपल्यापेक्षा काय वागायला, असं काही काही असू शकतं ना. म्हणजे माणसाची जी वृत्ती आहे. आणि मला वाटतं मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करते त्याच्यामुळे प्रत्येकाची वृत्ती कळली आहे. काही माणसं म्हणतात की सविता मालपेकर चिडते पटकन. हे चिडण्यापाठीमागचं कारण कुणाला माहिती नसतं. आपण काय करतो माहिती आहे ना, कुठलाही माणूस आपल्याला न कळता आपण त्याच्याबद्दल बोलतो, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला माणूस कळलाय का, तो आधी माणूस जाणून घ्या आणि मग त्या माणसाविषयी बोला की तो माणूस वाईट आहे, तो असा आहे, तो तसा आहे. कुणीच वाईट नसतं. जन्माला येताना आई जेव्हा जन्म देते तेव्हा ती पोटात आपल्याला शिकवत नाही की तुम्ही वाईट वागा म्हणून किंवा तुम्ही वाईट व्हा म्हणून. जेव्हा आपण एक एक अनुभव येतात आपल्याला, आजूबाजूची परिस्थिती आपल्याला वाईट करते असं माझं ठाम मत आहे. कुणीच वाईट नसतं. वाईट ठरून आपण जातो का? उद्या तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, ठरवून जाता का तुम्ही की आज ना भांडायचंच आहे आपल्याला, आज ठासायची आहे समोरच्याची? नाही, आपण ते करत नाही.
आपण छान घरातनं चांगला मूड घेऊन जातो सगळं, आणि समोरच्या माणसाच्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं. कदाचित त्याचा तो त्या दिवशीचा असणारा मूड असेल म्हणा, किंवा काहीतरी घडलेलं असतं म्हणून ती व्यक्ती आपल्या, पण शेवटी काय, ॲक्शन रिॲक्शन. आणि जर आपण रिॲक्ट झालो नाही समोरच्या माणसाच्या वागण्यावर म्हणा, किंवा तो ज्या पद्धतीने आपल्याबरोबर बोलतो त्या ह्याच्यावर, तर मग आपल्याला संवेदना नाहीत असं मला वाटतं. एकतर हा जो उत्साह आहे ना, मी म्हटलं ना, की माझा मायबाप रसिक प्रेक्षक जो माझ्यावर प्रेम करतो, त्यांच्याकडनं मला ही प्रेरणा मिळते. कारण जर माझ्यावर इतकं प्रेम करतात माणसं, तर तो उत्साह येतो आपल्याला काम करण्यासाठी. आणि स्वामींची कृपा आहे, बाप्पाची कृपा आहे आणि आईवडिलांची कृपा आहे. त्याच्यामुळे मला सतत काम करत राहणे हे मला आवडतं. मला आजारपणाचा बाऊ केलेला आवडत नाही अजिबात. म्हणजे माझ्या शेजारी तुम्ही असला तर तुम्हाला कळणार नाही की मी 400 शुगर घेऊन काम करते तुमच्याबरोबर. अर्थात ही त्यांची कृपा आहे. आणि छान वाटतं. आत्ता ह्या सेटवर केलंय, सेकंड हाफ ह्याला दिलाय आणि रात्री तिकडे पळायचे. तर हे करत असताना मला बरेच जण म्हणतात, जसं आता तुम्ही विचारलं तसं, की एनर्जी येते कुठून. तर ती एनर्जी तुमच्याकडनंच माझ्याकडे येते. ते प्रोत्साहन मला मिळतं आणि मग मला वाटायला लागतं की मी अजून चांगलं करायला पाहिजे, अजून चांगलं करायला पाहिजे. माझी जबाबदारी वाटते की जर माझ्यावर इतकं प्रेम करतायत भरभरून माणसं, तर मी त्यांना काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. माझ्या काम करण्यामुळे जर समोरचा एक क्षणभर का होईना त्याचं दुःख विसरत असेल, त्याच्या काही वाईट गोष्टी आयुष्यातल्या विसरत असेल, तर याच्यासारखं पुण्याचं काम नाही आहे. आणि मला वाटतं कलाकार मंडळी जेव्हा हे करतात, तर याच्यापेक्षा पुण्य पुण्य आपण म्हणतो ते अजून काय असतं. म्हणून मला हे करायला खूप आवडतं. जसं तुम्ही म्हणा की आजारपणाच्या ह्याच्यातनं मी आत्ताच म्हटलं की मला बाऊ करायला आवडत नाही. आणि हे सगळं माझ्या घरातनं आलं आहे. म्हणजे की आमच्याकडे असे होतं की आपण उपाशी जरी असलो तरी आमच्याकडे असं सांगितलेलं होतं आई-वडिलांनी, की ह्या बोटाचं ह्या बोटाला कळता कामा नये. परिस्थिती प्रत्येक वेळेला माणसाची वेगवेगळी असते, पण त्याचा बाऊ करणं, सिंपत्ती मिळवणं हे मला आवडत नाही आणि म्हणून मी ते कधी करत नाही. त्याच्यामुळे आणि माहिती नाही मला, की हे सगळं असताना सुद्धा मी तितक्याच उत्साहाने काम करते. मी विसरते सगळं. मुळात काम करण्याचं पॅशन आहे ना, ते असल्यामुळे मी सगळं विसरते. की माझं हे दुखतंय रे, म्हणजे मला भयंकर चीड येते या गोष्टीची, की काय करायचं, हे दुखतंय, शी बाबा कंटाळा आला. मला कंटाळा या शब्दाची भयंकर चीड आहे. कंटाळा, शी आता काय करायचंय, किती वाजले, की कधी शूटिंग सुरू होणार आहे, अरे. माझं म्हणणं आहे की आपण निर्मात्याला 12 तास दिलेले आहेत. त्या 12 तासाचे पैसे आपण निर्मात्याकडनं घेतो. मग तो 12 तासात सीन करू दे, नको करू दे, बसून ठेवू दे, जाऊ दे ना, घरात झोपायचं ते इथे झोपूया. त्याने आराम करण्यासाठी आपल्याला बोलवलंय. पैसे तर मिळणार आहेत का नाही? तुम्ही मागितलेले पैसे जेव्हा तुम्हाला निर्माता देतो, तेव्हा 12 तास तुम्ही त्याच्यासाठी तिथे थांबायलाच पाहिजे. मग आता इतके तास झाले, अजून काही केलंच नाही, शी बाबा कंटाळा आला. कंटाळा आला? काम करायला आलायत ना, मग कंटाळा काय? हे जे आहे ना, हे शब्द माझ्या कोशात नसल्यामुळे मला नाही म्हणायला आवडत नाही आणि दुसऱ्याने म्हटलेलं मला आवडत नाही. मग आपण असं का नाही म्हणत, मी प्रयत्न करते, होईल, का नाही होणार? नाही जमणार ते, शी बाबा नाही जमणार, वाटत नाही मला. अरे प्रयत्न तर कर. शेवटी काय होतं की तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळेल किंवा नाही मिळेल. पण अपयश आलं म्हणून खचून का जायचं? पण ते अपयश येण्यासाठी प्रयत्न तर करा. प्रयत्न न करता म्हणायचं मला अपयश आलं,
काही जमतच नाही, आयुष्यात काही होत नाही माझ्या, असं काही नसतं. आयुष्यात सगळं छान होत असतं. स्वतःवर विश्वास असला पाहिजे, जो विश्वास माझ्यावर आहे आणि त्या विश्वासामुळे मी काम करते. अ, काकस्पर्श फिल्म माझी. म्हणजे मी म्हणते, की काही गोष्टी आयुष्यातनं आपल्या नियतीने ठरवलेल्या असतात आणि जेव्हा नियतीने ठरवलेलं असतं ना, तेव्हा ती गोष्ट तुमच्या आयुष्यात होते. हां, वेळ लागतो थोडाफार इकडे-तिकडे, पण ती होते. म्हणून मी म्हणते, की नेहमी स्वतःवर विश्वास असला पाहिजे, की ही गोष्ट मला करायची आहे, ही गोष्ट मला मिळणार. काकस्पर्श ही फिल्म करायला मला 32 वर्ष वाट बघितली मी. पण ठाम विश्वास होता, की असं काम कधीतरी आपल्याला करायला मिळेल आणि ते मिळालं. ते माझ्याकडनं काढून घेण्याचाही प्रयत्न बऱ्याच जणांनी केला. इंडस्ट्रीतल्या आपल्या लोकांच्या सवयी, वृत्तीप्रमाणे माणसं वागली. मांजरेकरांना बऱ्याच जणांनी जाऊन सांगितलं, "अरे तिला कशाला घेतो? ती काय मालपेकर." असा आता मालपेकर सूर काय हे मला अजूनही कळलेलं नाही. काकस्पर्श केलंय 2011 मध्ये. बऱ्याच जणांनी सांगितलं, "आम्हीही चांगलं काम केलं असतं. आम्हीही हे केलं असतं." पण इथे निर्माता ठाम होता, इथे डिरेक्टर ठाम होता. अशी जर माणसं इंडस्ट्रीत असतील, तर ज्या ज्या कलाकारांवर अन्याय होतो, तो अन्याय होणार नाही. हलक्या कानाचा निर्माता असला, हलक्या कानाचा डिरेक्टर असला, की संपलं. तिथे इतकं सांगितल्यानंतरही महेश मांजरेकर ठाम होते. आणि मी म्हणेन, की हे एक छान पुण्याचंच झालं ना, की असा रोल करायला मिळणं. म्हणजे 32 वर्ष जी वाट बघितली मी, त्याचं चीज झालं आणि असं काम करण्याचं पुण्य म्हणजे पूर्वीच्या बायकांनी काय-काय सहन केलं असेल, हे मला तो रोल करत असताना अनुभवता आलं. तर अशा छान माणसांबरोबर ना मला काम करायला मिळालं, हे खूप पुण्य माझ्या पदरात आहे आणि अ, दुसरी गोष्ट की कुणीही गॉडफादर नसताना मी इंडस्ट्रीत आले. 1976 साली मी आले. माझं पहिलं नाटक डार्लिंग डार्लिंग. राजा गोसावी हे माझ्या वडिलांचे मित्र आणि लग्नाची बेडी ही बाकीची नाटक जेव्हा कोकणात व्हायचे, तेव्हा राजापूरला ते नाटक प्रत्येक नाटक यायचं आणि प्रत्येक नाटकातले माणसं हे आमच्या घरी यायचे. त्याच्यामुळे लहानपणापासूनच ते थोडं, 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 थोडं असं हे झालं होतं आणि जेव्हा राजाभाऊंना कळलं, की माझे वडील गेलेत म्हणून आणि त्याच्यानंतर राजाभाऊंचं एक नाटक होतं आणि राजाभाऊ आले होते आणि मला म्हणाले होते, "तू काम करशील का?" तोपर्यंत मी ॲमेच्युअर ग्रुपला काम करत होते आणि ते करत असताना जर समोरून संधी चालून आली, तर मी नाही म्हटलं नाही. मी हो म्हटलं आणि मी मुंबईला आले आणि माझं पहिलं नाटक राजा गोसावी, अशोक सराफ, नैना आपटे, मच्छिंद्र कांबळे ह्या दिग्गज कलाकारांबरोबर मी रंगभूमीवर पाऊल ठेवलं. हेही पुण्यच होतं माझं आणि हे पुण्य पाठीशी असल्यामुळे मला त्यात छान काम करायला मिळालं. 400 प्रयोग केले त्यावेळेला डार्लिंग डार्लिंगचे. त्या मधुसूदन कालेलकरांचं नाटक, अरविंद देशपांडेंनी डिरेक्ट केलेलं नाटक. म्हणजे ह्या लोकांबरोबर आणि त्याच्यानंतर सांगू असं छान लोकांबरोबर डॉक्टर काशीनाथ घाणेकरांबरोबर काम करायला मिळालं हे केवढं मोठं पुण्य आहे. मधुकर तोरडमलांबरोबर खूप काम केलं. यशवंत दत्त बरोबर काम केलं. वंदना गुप्ते, भक्ती आपटे म्हणजे हे पुण्यच म्हणेन मी, की ह्या लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि ते छान रोल म्हणजे उगाच काहीतरी यायचे जायचे असलं नाही. त्याच्यामुळे आजची सविता मालपेकर जी 48-50 माहिती नाही आता किती वर्ष झाली ती. पण अजूनपर्यंत काम करते. आणखी स्वामींना सांगते, माझे जे चाहता वर्ग आहे,
माझ्या जवळची माणसं आहेत त्या सगळ्यांना सांगते की शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आणि करत राहणार. खूप आहेत, खूप आहेत. सुरुवातीच्या काळात असं काही नव्हतं. म्हणजे ज्या ज्या कलाकारांबरोबर मी काम केलं, आता मी म्हटलं की भक्ती बर्वे असेल, वंदना गुप्ते असेल, म्हणजे त्यांनी तर नैना आपटे, म्हणजे नैना आपटेंनी तर खूप मुलीसारखं प्रेम केलं आहे माझ्यावर. आणि मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा वंदना गुप्ते नाटक दीपस्तंभ चंद्रलेखाचं, आणि तिने मला असा मेसेज एक पाठवला की इंडस्ट्रीत एवढी सुंदर अभिनेत्री कोण आली आहे, आणि ती मला भेटायला आली होती. त्याच्यानंतर भक्ती बर्वे, म्हणजे हे खूप छान अनुभव होते ह्या सगळ्यांबरोबर ज्यांच्याबरोबर काम केलं. त्याच्यानंतर ना अं, खूप आपण म्हणतो ना गॉसिप करणं, ग्रुपिझम व्हायला लागलं इंडस्ट्रीमध्ये की आणि मी नावं घेऊन बोलले ना, मी काही घाबरत नाही कोणाला, मला काय घेणं देणं आहे. सगळ्यात पहिलं ग्रुपिझम इंडस्ट्रीत कोणी आणलं असेल माहिती आहे? चंद्रकांत कुलकर्णी. मोठे डिरेक्टर आहेत ते. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की आपण काम करायला आलोय तर ग्रुपिझम का करावं. मग ना कुठेतरी ह्या गोष्टी खटकतात की ही माणसं छान आहेत, माणसं वाईट नाही आहेत ती, पण हे का करतात. तर ह्या गोष्टी खूप खटकतात की हा माझा ग्रुप, ही माझी माणसं, हे माझे कलाकार, आम्ही एवढेच जण काम करणार का. मी तिकडचा आहे म्हणजे माझे तिकडचेच कलाकार, हे नव्हतं पूर्वी. पूर्वी आणि तसं जर बघायला गेलं तर सगळ्यात कोकणातले कलाकार हे जास्त मराठी इंडस्ट्रीत आहेत आपल्या. नाटकात म्हणा, म्हणजे केशवराव दाते घ्या, इवन माधव गडकरी, हा यांचा काही इंडस्ट्रीशी संबंध, पण अशी मधु मंगेश कर्णिक वगैरे ही कोकणातली माणसं आहेत सगळी. म्हणजे ह्या माणसांनी कधी ग्रुपिझम केलं नाही, काही नाही. मग आपल्या इंडस्ट्रीत ग्रुपिझम प्रकार का आला, ही करण्याची गरज कुणालाही, म्हणजे जसं मी चंकूचं नाव घेतलं म्हणा किंवा कोणाचं घेतलं, तर ही गरज का वाटली ह्या माणसांना की आपण ग्रुपिझम करावं. आता तुम्ही म्हणाल कोणतरी की चंकू कुलकर्णीचं नाव घेतलं म्हणजे काय, मला तो नाटकात घेणार नाही, मला माहिती आहे. हे बोलले म्हणून तो घेणार नाही अशातला भाग नाही, कारण त्यांचं ठरलेले आहेत कलाकार, त्यांच्या पलीकडे जात नाहीत ते. त्याच्यामुळे मी बोलायला घाबरत नाही. आणि जर माझ्या इथे असेल ना नियतीने लिहिलेल की चंकूने मला नाटकात घ्यावं, तर तो नक्की घेणार. कारण मी चंकूची सिरियल पण केलेली आहे, म्हणजे चंकूबरोबर काम केलं नाही असं नाही, पण ना वाईट वाटतं की इतके छान माणसं आहेत, ती आपले चांगले मित्र आहेत, मग हे असं का करतात. तर ह्या गोष्टी खटकतात. त्याच्यानंतर सतत एखाद्या आर्टिस्टबद्दल वाईट बोलत राहायचं का, तो तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे मी तर असं म्हणेन की नाटकात सिनेमात काम करणाऱ्या बायका वाईट असतात असं पूर्वी म्हटलं जायचं. हां, आता ते सगळ्यावर फुलले आहेत. म्हणजे आता आपणहून स्वतःहून आई वडील सांगतात की आमच्या मुलाला घ्या, आमच्या मुलीला काम करायचं, आणि तेव्हा मुलींनी काम करणं फार हे होतं. मग ते का, काय वाईट आहे. म्हणजे दोन माणसांनी काहीतरी वाईट केलं म्हणून सगळं नाही ना वाईट होत. हाताची आपल्या पाची बोटं सारखी आहेत का नाही, करंगळी लहान आहे, हे बोट लहान आहे, हे जरास मोठं आहे, हे छोटंसं आहे, असं आहे ना. तशीच माणसंही असतात. समजून घ्या त्या माणसांना. चुकीचं वागला असेल तर का वागला. आणि मला एक म्हणायचंय की हे सगळं जेव्हा आपण चुकीचं वागतो म्हणा, चिडखोर होतं. आता माझ्या बाबतीत जर म्हटलं की मी चिडखोर का झाले, किंवा मी सेटवर गेल्यानंतर मला नाही पटलं तर मी बोलते. हा स्वभाव माझ्या आजूबाजूच्या लोकांनी मला तयार केलाय त्या पद्धतीचं वागण्यासाठी. जे मी मगाशी म्हटलं की ॲक्शनला रिॲक्शन होते, तर त्या पद्धतीचं होतं. कारण
जेव्हा मऊ स्वभाव असतो ना एखाद्याचा, तेव्हा अपमान खूप केले जातात आणि ते सहन केलेत मी. खूप सहन केलेत अपमान. मग ते करत असताना एक क्षण असा आला, की का? का करायचं आपण सहन? आपण प्रामाणिकपणे काम करतोय. मग अपमान का सहन करायचे? का तर तो म्हणजे एक अभिनेत्री तर असं म्हणाली होती, फोटो काढायला आपण उभं राहतो ना, तसं फोटो काढायला उभं होतं. तर मी म्हटलं, "माझ्यापेक्षा उंच आहेस का?" काहीतरी असं म्हटलं. "नाही, अभिनयाची पण उंची आहे माझी." असं तेव्हा म्हणाले होते ते. म्हटलं, "पहा, अभिनयाची उंची." आणि मग त्या क्षणी ठरवलं, की याच्याही पेक्षा उंच जायचंय आपण. ती संधी मला स्वामींनी दिली. आणखीन एक तुमच्या समोर आहे, काकस्पर्श आहे, मुळशी पॅटर्न आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ना, की तुम्ही पटकन एखाद्याचा अपमान करू नका. एखाद्याला कमी लेखू नका. जसं आपण म्हणतो, की कपड्यावरनं आणि चपलांवरनं माणूस काय आहे हे ठरवलं जातं ना, ते ठरवू नका. ती व्यक्ती काय आहे हे बघा. म्हणजे जसं मी म्हटलं, की कोण जर म्हणालं, की "अरे ती काय अशी खूप सवय आहे, ती काय जाते." अरे! जाते म्हणजे काय? बरं ती जात असेल, कुणाही बरोबर जात असेल, तुमच्या बापाचं काय जातंय? बरं तुम्ही काय नातेवाईक लागताय का विचारायला? का तुम्ही घरी जाऊन तिचं महिन्याचं धान्य भरणार आहात? नाही. 1 तारखेला वाणी जेव्हा दारात येतो, तेव्हा ते बिल आपल्याला भरायचं असतं. 12 वाजता जेव्हा भूक लागते ना, तेव्हा ती भुकेचं अन्न स्वतःलाच हे करावं लागतं. ते येत नाही कुणी. शेजारच्यांनी नावं ठेवू देत, नातेवाईक नावं ठेवू देत किंवा आपल्या आजूबाजूला असणारा मित्रपरिवार. नावं ठेवणारी माणसं कोण असतात सगळ्यात पहिली? मित्रपरिवार आणि नातेवाईक. कारण ह्यांना दुसरं कामच नसतं काय. म्हणताना म्हणे, काय बापरे! मिठ्या तर अशा मारतात ना, की काय म्हणजे ओतूच जातं प्रेम. पाठ फिरली की काय भेंचत काय आहे, काय दाखवते. अरे! नका ना, असं नका वागू रे. तोंडावर एक बोलायचं, पाठ फिरली की हे करायचं कशासाठी? हिम्मत असेल ना, तर माझं म्हणणं आहे तोंडावर बोला. म्हणजे समजा उदाहरण, की एखादी मुलगी एखाद्याच्या प्रेमात पडते किंवा उद्या मी जर एखाद्याच्या प्रेमात पडले, आत्ता नाही, ह्याच्या आधी. तर तुमची हिंमत का नसते, की हो तो मला आवडला, मी गेले त्याच्याबरोबर. काय म्हणणं आहे तुझं? हे नाही. जायचं सगळं. "हो, असं असतं? छे, आम्हाला काहीच माहिती नाही." "हो? शी, काहीतरीच सांगते तो." सगळं माहिती असतं, सगळं केलेलं असतं. मग हे नाटक कशाला करता? म्हणजे की दुसऱ्याला वाईट, तू वाईट आहेस, मी चांगली आहे. हे जे अशा पद्धतीने वागतात ना, ह्याची चीड येते भयंकर. असेल तोंडावर बोला ना. म्हणजे माझं म्हणणं आहे, की माणसाने स्पष्ट असावं आणि स्पष्ट असणं आणि स्पष्ट बोलणं म्हणजे तुम्ही वाईट आहात किंवा म्हणजे तुम्ही भांडखोर आहात, असं नाही होत ना. उलट माझं तर म्हणणं आहे, की स्पष्ट बोलणारी माणसं ही प्रेमळ असतात. मनाने खूप छान असतात. पण ते काही-काही माणसांना कळायला वेळ लागतो आणि जेव्हा कळतं, तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते. तर अशा खूप गोष्टी खटकणाऱ्या आहेत इंडस्ट्रीत. आता आपण सीरियलमध्ये काम करतोय. पूर्वी जेव्हा आपण सीरियलमध्ये काम करायचो, तेव्हा असं नव्हतं. परडेचा अर्थ असा होता, की संध्याकाळी पाकीट दिलं जायचं. म्हणून तो परडे जो शब्द आहे का नाही आत्ता, जो 3 महिन्याने वापरला जातो, त्याचा अर्थ असा होता, की संध्याकाळी पाकीट देणं. हा परडेचा म्हणजे जे आम्हाला माहिती हां. आत्ताचं काही मला माहिती नाही. आत्ताच्या ह्याच्यात म्हणजे 3 महिने म्हणजे तो परडे असं ते गणित आत्ता ती झालेली आहे. मेहनत करतो आपण. पूर्वी कसं होतं, की 8 तास, 9 ते 6 असं होतं. ठीक आहे, की आता सगळंच बदलत चाललेलं आहे त्याच्यामुळे होतं.
पैसेही बदललेले आहेत, बऱ्यापैकी पैसे आत्ता मिळत आहेत सगळ्यांना, छान कामं मिळत आहेत कलाकारांना. पण हे जे झालेलं याच्यावर कोणी बोलत नाही यार. मेकअप रूममध्ये सगळं जे काय ते, काय प्रोडक्शन आहे, काय जेवण आहे यांचं, हे असलं काय जेवण असतं काय, काय देतात जेवायला, चांगलं तरी द्यायचं. हे सगळं मेकअप रूममध्ये. मग सविता मालपेकर सारखी असते का नाही, ती बाहेर येते, मग त्या प्रॉडक्शनला बोलवते, मग तो प्रॉडक्शनवाला येतो, काय जेवण देत आहे. बरं, सविता मालपेकरशी ह्या जेवणाचा काही संबंध नसतो. ती घरनं डबा घेऊन येते, त्या डब्यात 10 माणसं जेवतात वगैरे सगळं असतं. पण काय आहे, सविता मालपेकरला सवय आहे दुसऱ्यांसाठी बोलायची. मग ती बोलते आणि थोबाडावर आपटते. असं मी बऱ्याचदा थोबाडावर आपटलेली आहे मेकअप रूममध्ये. काय आहे ते, सविता ताई तू सांग ना. अरे बरं चल बोलूया. मग मी बोलवायचं, निर्मात्याला बोलवायचं, काय जेवण, म्हशीला आंबून दिल्यासारखं नका देऊ, माणसं खातील असं द्या जेवण, पोळी घशाखाली जाईल अशी पोळी द्या, एक भाजी द्या, ताक द्या. रोज स्वीट डिश नकोय, आम्ही आमच्या घरी स्वीट डिश रोज नाही खात. पण काही कलाकार रोज घरी स्वीट डिश खात असल्यासारखे तिथे नाटक करतात. म्हणजे याच्यात निर्माता चुकतोय किंवा प्रोडक्शनवाला असं नाही आपल्याला म्हणता येणार. माझं काय म्हणणं आहे, आपण घरी जेवतो का नाही, रोज घरी खातो का आपण, रोज पंचपक्वान्न नाही. असेल एखाद्याच्या घरी 2 भाज्या असतात, म्हणजे माझ्या घरी 2 भाज्या लागतात हा, पण रोज स्वीट डिश नाही. मग ती स्वीट डिश साठी कशाला एवढी बोंबाबोंब करायची आणि आकांड तांडव करायचं आणि सगळं हे. मग बरं, मी निर्मात्याला सांगितल्यानंतर हा मग, पण सविता ताई ते असं म्हणत नाही, तो तुम्ही सांगताय. अरे मी तिच्यासाठी बोलते किंवा त्याच्यासाठी बोलते, माझ्यासाठी नाही. मी नाही जेवत तुमच्याकडचं. मग त्यांना बोलत, छे आम्ही कुठे काय म्हटलं सविता ताई. अरे मग आता काय म्हणालात, मेकअप रूम मध्ये काय बोललात तुम्ही. तेव्हापासून मी कानाला खडा लावलेला आहे की कुणाचीही बद्दल बोलायला जायचं नाही. त्याला करपलेली चपाती मिळू देत, नाही तर करपलेला भात मिळू देत, नाही तर नाही मिळू देत, किंवा म्हशीला देतात तसलं आंबोड मिळू देत. मी हल्ली बोलत नाही, कारण खूप वेळा थोबाडावर आपटली आहे मी. त्याच्यामुळे काही काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात ना, अनुभवाने आपण शिकायचं असतं असं म्हणतो का नाही आपण. तसे बरेच अनुभव मला आले. आता आपण शूटिंगला जातो, तर तो पूर्वी काय व्हायचं माहितीये ना, 100 रुपये कन्व्हिन्स मिळायचा आणि 7ची शिफ्ट असली तरी नाश्ता मिळायचा, 9ची शिफ्ट असली तरी नाश्ता मिळायचा. आता तो मिळत नाही. त्याचं कारण अद्याप कळलेलं नाही आहे मला. माझं म्हणणं हे आहे की तुम्ही 1000 रुपये देऊ नका, 500 रुपये तर द्या. जो माणूस इतका प्रवास करून येतो उलटा सुलटा कुठूनही, तर 500 रुपये कन्व्हिन्स द्या तुम्ही. नाश्ता बरं, आपल्याकडे अशी पद्धत नाही आहे. आता समजा एखादा पनवेलून येणार असेल, एखादा आर्टिस्ट कोणी असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, टेक्निशियन असतील, कुणीही असतील, तर पनवेलून 7च्या शिफ्टला पोचायचं असेल तर तो माणूस किती वाजता निघेल घरातून, 5 वाजता तर निघेल. म्हणजे तो घरात उठतो 4 वाजता. म्हणजे 4 वाजल्यापासनं जर आपण तसं बघायला गेलो तर त्याचं काम सुरू होतं. त्याची शिफ्ट 4 वाजल्यापासनं सुरू होते. मग आपल्याकडे अशी पद्धत आहे का की आपण 4:30ला ब्रेकफास्ट करून आपण घराच्या बाहेर पडू, तर नाही आहे. म्हणजे 7च्या शिफ्टला सुद्धा ब्रेकफास्ट हा दिला गेला पाहिजे का नको. माझं म्हणणं आहे, पैसे जाऊन खाण्यासाठी किती किती जात असतील, फार काही जात नाहीत. ज्याच्यातले आपण कमवतो त्याच्यातले थोडेसे पैसे पोटासाठी आपण करतोय ना ह्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यासाठी जर ते चांगला काय नाश्ता काही असेल, तो ठरलेला नाश्ता आहे आपल्याकडे, वडापाव, समोसा पाव, भजी पाव, कांदा पोहे, मिसळ पाव, हल्ली तर काय ते चायनीज भेळ, त्याच्यानंतर काय ते न्यूडल्स, मंचुरियन. हा नाश्ता होऊ शकतो का. पण
आपले लोक सगळे टेक्निशियन्स, कलाकार ही सगळी मंडळी तो आवडीने खातात. खातात म्हणजे का आवडीने, का मी म्हटलंय, पोट, भूक, ज्याच्यासाठी काम करतो. माझं म्हणणं आहे, जेव्हा तुम्हाला खूप पैसे मिळतात तेव्हा तुम्ही म्हणता का त्यांना की आम्हाला खूप पैसे मिळालेत, आम्ही त्यातले तुम्हाला वाढवून देतो? नाही देत. इतकं कुणी नाही आहे प्रामाणिक की मला मिळालेत म्हणून मी त्यातले पैसे तुम्हाला द्यावेत, असं कुणी करत नाही. मग निदान मला या माध्यमाद्वारे आत्ता जे मला तुम्ही बोलण्याची संधी दिली आहे त्या माध्यमाद्वारे मला हे सांगायचंय की माणसाचं पोट जर शांत राहिलं ना, पोट शांत असलं की हे शांत राहतं, आणि हे शांत जेव्हा असतं ना तेव्हा काम उत्तम होतं. आणि एखाद्या कलाकाराकडनं, टेक्निशियन्सकडनं, कुणाकडनंही जर तुम्हाला काम काढून घ्यायचं असेल तर हे शांत ठेवा. मग तुम्ही जर सांगितलं ना की अजून 2 तास काम करायचे, 2 तास शिफ्ट वाढणार आहे आपली, तो एका शब्दाने तुम्हाला विचारत नाही की मला पैसे ओव्हरटाईम मिळणार आहे, काही विचारत नाही. तो आनंदाने काम करतो. तर हे करा. नाश्ता काय किती पैसे जातात, म्हणजे एक एकदा तर ना खरंच इतकं वाईट वाटतं की आपण कलाकार मंडळींना बसायला वेळ मिळतो, शॉट नसला आपला तर आपण बसतो, गप्पा मारतो. आपण काही नेलेलं असेल तर आपण खातो आपला डबा उघडून, बिस्किट असतील तर आपण बिस्किटचा पुडा आणतो, तो खातो. पण टेक्निशियन्स आहे, लाईट्स बॉय आहे, टेक्निशियन्स आहेत, ह्यांना बसायलाही मिळत नाही. स्वतःच्या पैशाने 10 रुपयाचा आणलेला बिस्किटचा पुडाही त्यांना खाता येत नाही. का? नाही, 38 मिनिटं काम निघायला पाहिजे, 40 मिनिटं काढलीस तर उत्तमच डिरेक्टर तू. तुझ्या फोटोला हार लागत नाही दुसऱ्या दिवशी. तू 20 मिनिटावर आलास की हार लागला फोटोला. अरे माणसं आहोत आपण, माणसासारखं वागा. पण ते नाही वागत आहेत. तर मला खरंच या माध्यमातनं, म्हणजे जर काही परिणाम झाले लोकांवर, आणखीन 2 वेळचा नाश्ता, छान जेवण बिवण असं जर मिळालं ना, तर मी ह्या बोललेल्याचा उपयोग झाला, काहीतरी मी थोडंफार केलं असेल तर ते होईल असं मला वाटतंय. तर ह्या गोष्टीनं होणं फार गरजेचं आहे आपल्या इंडस्ट्रीत. आणि काही मंडळींकडे ना मी, म्हणजे जे चित्रपट शाखा, अमकी शाखा, अशा बऱ्याच शाखा आता निघालेल्या आहेत, त्याचे जे पदाधिकारी आहेत की नाही, त्यांच्याकडे ना मी असे 4-4 पानं लिहून दिलेली होती की ह्या गोष्टी, ह्या गोष्टी, हे इंडस्ट्रीत व्हायला पाहिजे, याची गरज आहे, हे करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या इंडस्ट्रीत. त्यांनी सुरनळी केली, दुसरं काही नाही. कारण ही मंडळी स्वतः निर्माते झालेले आहेत म्हणून हे करत नाहीत, कारण हे नियम केल्यानंतर ते त्यांना लागू होणार आहेत. मग तुम्ही का त्या पदावर आहात? माझं म्हणणं आहे, तुम्हाला जर त्या पदावर ठेवलेले, तुम्ही निर्माते असा, काही असा, करा ना ते काम. तुम्हाला कशासाठी केलेलं आहे? तर आपल्या कलाकार मंडळींना, आपल्या टेक्निशियन्सना, जे आपल्या इंडस्ट्रीतली माणसं आहेत, त्यांना तुमचा चांगला उपयोग व्हावा, त्यांच्यासाठी काहीतरी सोयी सुविधा तुम्ही करायला पाहिजेत, म्हणून तुम्हाला नेमलेलं आहे का नाही? पण नाही करत. माझा फायदा कसा होईल तो मी आधी बघणार. काही तर अशी उदाहरणं आहेत, म्हणजे जेव्हा आपण काम करतो एकत्र, कलिग असतात ना आपले सगळे, आपण एकमेकांसाठी बोलायला पाहिजे. म्हणजे उद्या एखादे जर माझ्याकडे एखादी कलाकार आली, नवीन कलाकार आली म्हणा, किंवा की सविताताई आम्हाला असं असं हे करतायत, खूप उशिरापर्यंत थांबवतायत, खूप जायला आम्हाला मुलींना एकट्याला प्रॉब्लेम होतो, आणि माझ्याबरोबर एखादा दुसरा मोठा कलाकार असेल, काम करणारा, मोठा म्हणजे तो स्वतःला मोठं समजतात, त्यांच्याबद्दल म्हणते मी. तर जर मी सांगितलं की आपण असं बोलायला पाहिजे ना, त्यांच्यासाठी आपण बोलायला पाहिजे ना, कारण आपण मोठे आहोत. मोठे म्हणजे वयाने, थोडासा फार अनुभव, खूप नाही म्हणणार मी, थोडा अनुभव घेऊन आपण आलेलो आहोत. तर या
रोजच्यासाठी आपण बोलायला पाहिजे ना, की आपण बोललं तर जरासं निर्माता ऐकेल किंवा डिरेक्टर ऐकेल, प्रोडक्शन ऐकेल. तर मला असं उत्तर मिळालेलं आहे, "जाऊ दे ना, कशाला आपण त्यांच्यासाठी बोलायचंय." हे बघ, मी सांगितलंय का नाही निर्मात्याला, की माझा पर डे एवढा आहे, तो मला पाहिजे. मी इतक्या वाजता येणार आणि इतक्या वाजता जाणार. निर्मात्याने माझं ऐकलंय, मग मी कशाला बोलू? हे? असं कसं म्हणू शकतात मी कशाला बोलू? आपल्याबरोबर काम करणारी माणसं आहेत. जर आपल्या बोलण्यामुळे त्यांना काही सोयी-सुविधा मिळणार असतील, तर आपण बोलायला नको? आणि जेव्हा हे सगळं मी बोलत असते ना, म्हणून मग सविता मालपेकर वाईट आहे, असं बऱ्याच जणांना वाटतं. आता मला वाईट याचा अर्थ कळत नाही, की त्यांना असं म्हणण्यात काय मोठं हे वाटतं ते. पण मी तिकडे लक्ष देत नाही. मी ह्या कानाने ऐकते आणि ह्या कानाने सोडून देते. म्हणून मी 48 वर्ष इंडस्ट्रीत टिकले. नाहीतर कोकणातनं आलेली मी जर इतकी खंबीर झाले नसते ना, तर असं मला गुंडाळलं असतं बोचक्यात आणि परत राजापूरला पाठवून दिली असती. त्याच्यामुळे खंबीर व्हायला पाहिजे. जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलायला पाहिजे आणि जिथे बोलण्याची गरज असते तिथे मग जायचं आणि पाठीमागे बोलायचं फक्त. मला वाटतं की हा गुण माझा वाईट आहे का चांगला आहे मला माहिती नाही, तो तुम्ही ठरवायचं आहे, चांगला आहे का वाईट आहे ते. पण मी आहेही अशी. मला हे असं आवडतं आणि छान छान कामं करायला आवडतात. छान छान काम करायचे, छान छान माणसं आजूबाजूला, छान माणसं असावीत आपल्या, प्रेम करणारी माणसं असावीत. आपण त्यांना आनंद द्यावा, त्यांनी आपल्यावर प्रेम करावं अशी माणसं पाहिजे. किरण माने हे माझं लेकरू आहे. यापूर्वी त्याने माझ्याबरोबर काम केलं होतं या सिरियलच्या आधी, लक्ष्मी वर्सेस सरस्वतीमध्ये. तिथेही तो माझा मुलगा होता. छान आहे, माणूस म्हणून छान आहे. अ, मला काही त्याचा वाईट अनुभव आलेला नाही. पण तो ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला आमच्या सेटवर आणि एक लेकरू म्हणून मी ना त्याला सांगितलं होतं, की किरण म्हणजे मी नेहमीच ज्या सेटवर आधी जाते तेव्हा मी प्रोडक्शनला सांगते आणि कलाकारांना एकत्र बसवते आणि सांगते, की सेटवर झालेल्या गोष्टी जेव्हा आपण वर्ष एकत्र काम करतो, आपण आपल्या घरच्या लोकांपेक्षा आपण सेटवर आपल्या जे आपले कलाकार आपल्याबरोबर काम करत असतात त्यांच्याबरोबर आपण जास्त असतो. त्याच्यामुळे जे काही वाद होतील, जी काही भांडणं होतील, भांड्याला भांडं लागणार, सगळं होणार, एकमेकांच्या मानेवर बसणार आपण. सगळ्यांना सगळी मतं पटतात असं पण नाही आहे. पण ते त्या सेटवरच तिथल्या तिथे ते सेटचा दरवाजा उघडून बाहेर जाता कामा नये. आतमध्येच सगळं मिटायला पाहिजे. किरणच्या बाबतीत असं झालं, की काय होतं माहिती आहे ना, हल्ली अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी माणसं फार आहेत. स्ट्रगल फार नसेल केलेलं किंवा पटकन एखाद्याला चांगला रोल मिळून जातो, चांगले मग ते ना कुठेतरी वाटायला लागतं, हा जो मी आहे ना फार वाईट आहे. म्हणजे वाईटही म्हणता येईल आणि चांगला पण आहे. आपण कसा उच्चारतोय, खूप वेगवेगळे अर्थ निघतात ना मी मधून. मी कसा उच्चारते त्याच्यावर अवलंबून असतं. तो जो एक मीपणा आहे ना वेगळा एक, तो आपल्यात भिनला की फार गोष्टी आजूबाजूच्या वाईट व्हायला लागतात, वाईट घडायला लागतात. तर तो मीपणा येता कामा नये किंवा तो मी कशा पद्धतीने मी त्या मीला घेऊन जायचं पुढे हे कळलं पाहिजे. कदाचित ते किरणच्या बाबतीत थोडंसं चुकलं, की त्यालाही कुठेतरी वाटलं असेल. सिरियल आमची जोरात चालली होती सगळे. बरं त्या काळात काय काय घडामोडी होत होत्या हे मला कळत नव्हतं. पण कुजबूज आणि हे बाकी आपल्याला कळतं ना, एक बॉडी लँग्वेज मधनं कळतं, की काय चाललंय नक्की, काय होतंय सेटवर.
किरण माने पूर्ण बरोबर आहे असंही मी म्हणणार नाही, आणि किरण माने पूर्ण चुकीचं आहे हेही म्हणणार नाही. ज्यांच्या बरोबर किरण मानेचे वाद झाले ती माणसंही पूर्ण बरोबर आहेत असंही मी म्हणणार नाही, कारण टाळी शेवटी एका हाताने नाही वाजत. म्हणून जे मी म्हटलं की माणूस काय आहे आधी कळलं पाहिजे आणि मग आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती ना की जे मी बोलले, किरण रिॲक्ट झाला ना, तो फार वेगळ्या पद्धतीने झाला. ते जर झालं नसतं तर काही झालं नसतं. तो रिॲक्ट होताना खूप वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत गेला. एक तर पहिली गोष्ट की राजकारणातल्या माणसांकडे गेला तो. मग त्या माध्यमातनं तो खूप वाईट वाईट बोलायला लागला, जे त्यांनी ते करायला नको होतं. कारण तो अत्यंत हुशार आहे, अत्यंत हुशार आहे. त्याचं बोलणं, त्याचा अभ्यास, खूप हुशार आहे तो मुलगा. पण आपण म्हणतो ना की कुठेतरी माणसाची ती एक वेळ येते, माणूस चुकतो, आणि तसा तो चुकत गेला. आणि शेवटी काय होतं माहिती आहे ना की त्या सिरियलमध्ये एक मी मोठी होते. मोठी म्हणजे वयाने नाही हा, मी वयानेही अजून 25 वर्षाची आहे. तर एक सिनियर, त्या याच्यात काम करण्याचं, कामाच्या बाबतीतली सिनियर म्हणते, परत तुम्ही वय म्हणाल तर नाही. तर कुठेतरी असं वाटलं की सगळ्यांना घेऊन आपल्याला बरोबर जायचंय. हे एक आर्टिस्ट आहेत, ते आहेत, निर्मात्याने इतका पैसा घातलेला आहे. बरं, आमच्या ज्या निर्मात्या त्या सिरियलच्या होत्या, अत्यंत म्हणजे की मगाशी जसं तुम्ही म्हणालात की पुण्य आणखीन काय काय, तर तसं एक पुण्य मला ते मिळालं. आमची निर्माती मुलगी झाली होती, ती खूप शांत, खूप शांत. पण जेव्हा काय होतं ना, शेवटी माणूस आहे ना, रिॲक्ट होणार. तुम्ही जशी ॲक्शन करता त्याच्यावर ती जर रिॲक्ट नाही झाली तर मग परत असंही माणसं म्हणतात, "हे त्यांची चूक आहे ना म्हणून शांत आहेत." असं नसतं. शांत राहण्यापाठीमागची खूप कारणं असतात. म्हणजे त्याला बोलता येत नाही अशातला भाग नसतो. तर त्यावेळेला ना हे असं झालं. मी आजही म्हणेन की ते माझं लेकरूच आहे किरण. फक्त किरण चुकला रिॲक्ट होण्यात. चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट झाला. सेटवरही तो डिरेक्टरच्या अंगावर गेला. डिरेक्टरला शिव्या दिल्या त्याने. हे चुकीचं होतं. आणि दुसरी गोष्ट की जसं मी सारखं म्हणते की माणसाने तोंडावर बोलावं, पाठीमागे बोलू नये. तुला खटकलं तोंडावर सांग ना की हे चुकीचं आहे किंवा तू हे का बोललायस मला. काय माहितीये ना की ह्याने सांगायचं, त्याने सांगायचं, त्याने सांगायचं आणि मग मी त्याच्यावर रिॲक्ट व्हायचं, तर हे चुकीचं आहे. आणि हे जे आपण रिॲक्ट होतो ना त्याच्यामुळे मग बाकीच्या गोष्टी घडत जातात. तर किरणच्या बाबतीत ते झालं. खरं झालंय, चुकीचं झालं. तो थोडाफार नम्र झाला असता, त्याने केलं असतं, कारण काम तो अप्रतिम करत होता. आमचा ग्रुप छान झाला होता, सगळेच. आम्ही खूप मजा करत होतो, खूप छान काम करत होतो. आणि हे जेव्हा असं चालत असताना पटकन असं काहीतरी आपण वागायचं चुकीचं, टोमणे मारून बोलायचं, आणि ते इथे किरण चुकला. तर मी किरणला सांगेन या माध्यमातनं, तू खूप गोड आहेस, तू चांगला आहेस, तू हुशार आहेस, परत अशी चूक करू नकोस रे राजा. हा माझ्या लेकरा, परत चुकू नकोस. असा खूप छान काम करायचंय, आणि तू म्हणाला होतास की तुलाही शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचंय. मग असं वागून नाही होणार ना. आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं असेल तर छान वागायला पाहिजे. छान वागणं म्हणजे आपल्यावर होणारा अन्याय सहन करणं नाही. माझं म्हणणं आहे, स्वतःवर अन्याय व्हायला द्यायचा नाही आणि दुसऱ्यांवर होत असतानाही आपण बघायचं नाही. तर किरणच्या बाबतीत खूप बोलण्यासारखं आहे. आम्ही जेवढं काही शूटिंग केलं किंवा हे ते खूप मजा करत आम्ही केलं. वाईट वाटलं किरणला काढल्यानंतर, पण शेवटी स्वामींची इच्छा असेल, बाकीच्यांची इच्छा असेल,
पण माझं छान काम करणारं लेकरू माझ्यापासून तेव्हा लांब झालं होतं आणि मग मी म्हटलं नशीब पडला, दगड पडला नशिबावर, असं मी म्हटलं तेव्हा. पण काही इलाज नसतो. जसं मी म्हटलं की नियतीने काही गोष्टी ठरवलेल्या असतात, तसं त्याच्या बाबतीत झालं की नियतीने ठरवलेलं होतं की तुझा प्रवास इथपर्यंतच ह्या सिरियलमध्ये आहे, याच्यानंतर नाही. पण ह्या गोष्टी नुसत्या किरणच्याच बाबतीत झाल्यात असं नाही होत. बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत होतं. तर ते होता कामा नये. म्हणून मी नेहमी म्हणत असते की प्रोडक्शनने तुम्हाला काय सांगितलंय याच्यावर विश्वास ठेवू नका. एखाद्या माणसाबद्दल उद्या सविता मालपेकर असं असं प्रोडक्शन बद्दल बोलली, हे जर एखाद्या निर्मात्याला कळलं, त्या प्रोड्युसरला कळलं किंवा चॅनलला कळलं, समोर बोलवा, विचारा, हे खरं आहे, खरं असेल तर सॉरी म्हणायचं, संपतं. इंग्रजांनी आपल्याला खूप छान शब्द दिलाय, सॉरी. असं म्हटलं की माणूस शांत होतो का नाही समोरचा. पण त्याच्याबरोबर चुकलं नसेल तर त्यालाही उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. जसं मी म्हणते की माझं चुकलेलं असेल तर मी 10 वेळा सॉरी म्हणेन, आणि चुकलेलं नसेल तर वरनं कोणाचा बाप आला तरी मी म्हणत नाही. का म्हणायचं? चुकलं नसेल तर का म्हणायचं, पण चुकलं असेल तर ते मान्य करण्याची तुमची ताकद असली पाहिजे, जी नाही आहे. बऱ्याचशा जणांकडे ती नसते आणि मग सगळे घोळ होत जातात. बऱ्याचदा आपल्याकडे असं होतं की प्रोडक्शनने सांगितलं. काय होतं की प्रोडक्शन जे सांभाळणारा एक व्यक्ती असते ना, कुणी असेल मग ती. उद्या मी असेन आणि कोणी असेल, मी काय करायचं, माझी खुर्ची टिकवण्यासाठी मी निर्मात्याला जाऊन सांगायचं, ते असं असं म्हणत होते, तो कलाकार असं असं करतो, त्रास देतो. अरे तुम्ही बघा, प्रत्यक्ष त्या कलाकाराला बोलवा, त्याच्याशी बोला आणि विचारा त्याला. खरं असेल तर त्याच्यावर निर्णय घ्या काहीतरी, पण असं पटकन काढून टाका, त्याच्या फोटोला हार घाला, हे चुकीचं आहे. कलाकार काय, टेक्निशियन्स काय, कुणीही असतील तर, इवन हल्ली डिरेक्टरच्या बाबतीत पण होतं. 4 एपिसोड करताना एक डिरेक्टर असतो, 5व्या दिवशी कुठला तरी वेगळाच डिरेक्टर दिसतो. माझं म्हणणं हे आहे की निर्मात्याने, चॅनलने हा विचार करायला पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या कलाकाराला घेतो काम करायला, सिरियलमध्ये म्हणा किंवा बाकीच्या ह्याच्यात, तर तो जेव्हा म्हणतो ना की सविताताई तू ह्या सिरियलमध्ये काम करशील का? मी म्हणते हो. महिन्यातले किती दिवस लागणार आहे तेवढे. मग येतो विषय कुठला, पेमेंट किती. मग समजा मी काही सांगितलं असेल पेमेंट, तर तो समोरचा माणूस पेमेंट ॲक्सेप्ट करून आपल्याला बोलेपर्यंत आपल्या डोक्यात ना विचार चालू असतात. बरं 15 दिवस लागणार आहेत महिन्यातले, हे एवढे पैसे मला मिळणार आहेत, म्हणजे महिना माझा ओके चालेल, म्हणजे मी लोन घेऊ शकते किंवा मी घेऊ शकतो लोन. मला घर घ्यायचंय, मला गाडी घ्यायची, काहीतरी त्याची स्वप्न असतात. ती स्वप्न बांधून तो चाललेला असतो आणि अचानक त्याला सांगितलं जातं की तू उद्यापासनं नाही आहेस. माझं म्हणणं आहे, तुम्ही पैसा घालता, सगळ्या गोष्टी करता, याचा अर्थ तुम्ही एखाद्याच्या भावनांशी नाही खेळू शकत. कोणी अधिकार दिलाय तुम्हाला हे सगळं? का तर तुम्ही परडे देता म्हणून? माझं म्हणणं हे आहे की जेवढी गरज निर्मात्याला असते तेवढीच गरज कलाकाराला पण आहे, आणि कलाकारांना जेवढी गरज आहे तेवढीच गरज निर्मात्याला पण आहे. तर माझं म्हणणं आहे, आपला हा सगळ्यांचा जो व्यवसाय आहे आपल्या इंडस्ट्रीतला, हा छान सगळ्यांना एकत्र घेऊन छान सगळ्यांनी काम करावं, एकमेकांची मनं समजून घेऊन काम करावं, कुणालाही न दुखवता. दुखवलं तर जाणार, किती जरी मी आज म्हटलं की न दुखवता, माझ्याकडनंही माणसं दुखवली जातात. बोलून जातो आपण, खूप काही बोलतो आणि मग वाटतं की अरे आपण हे बोलायला नको होतं. पण ती त्यावेळेची परिस्थिती असते, ती परिस्थिती आपल्याला बोलायला भाग पाडते. सविता मालपेकर घरातनं नाही ठरवून येत की मला आज बोलायचं आहे आणि मला आज भांडायचंच आहे, मला आज हेअर ड्रेसरवर राग काढायचा आहे, मला कॉस्ट्युमच नाही. हे का होतं माहिती आहे ना, की कॉस्ट्युम डिझायनर हे आमच्या वेळेला हे नव्हतंच ना काय. आमच्या वेळेला म्हणण्यापेक्षा की जेव्हा आम्ही इंडस्ट्रीत आलो त्यावेळेला ह्या गोष्टींची गरज नव्हती. आत्ता हे सगळं झालंय.
मग माझं म्हणणं हे असतं की तुम्हाला निर्मात्याकडे तुम्ही पैसे मागता, तुम्हाला तो निर्माता ते पैसे देतो, मग तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे का नाही करत? आणि हे केलं जात नाही म्हणून जी कलाकारांची चिडचिड होते, ज्यांच्याबद्दल बोललं जातं की हा कलाकार त्रास देतो, खूप कटकटी आहे, अमकं आहे. पण त्याच्या पाठीमागचं समजत नाही. प्रोडक्शन हे नाही कबूल करत की आमच्याकडनं चूक झाली आहे किंवा आमची माणसं नाही चांगलं वागत आहेत म्हणून कलाकारांचं चिडचिड होते. हे जर समजून घेतलं ना तर सेटवर अप्रतिम काम होईल आणि सतत पॉझिटिव्ह राहा आणि छान काम करा. दिलदार, गोड, टायमिंग, टायमिंग, शिस्त, अप्रतिम, हॅट्स ऑफ, अप्रतिम, खूप छान. गोड ग माझी राणी ती. उत्तम, खूप छान, फारच गोड. व्हिलन, व्हिलन, मळू मळू, गोड, सालस, छान. तो म्हणजे 100. आउटडोर असल्यानंतर करणार काय? शूटिंग संपल्यावर तर आमचे असे उद्योग चालू भाऊजी असायचं माझं. या रावजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी, ए बसा भाऊजी. वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी अर्जी, ए बसा भाऊजी. त्या शुभेच्छांमध्ये एक म्हणायचं राहिलं, आरोग्य उत्तम राहू दे म्हणजे मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार. कारण आरोग्य उत्तम असेल तर आपण काही करू शकतो. म्हणून शरीराने साथ द्यायला पाहिजे. सगळ्यांनी आपलं शरीर सांभाळा, आरोग्य उत्तम ठेवा, व्यसनं कमी करा आणि अशी व्यसनं करा की ज्या व्यसनांमुळे इतरांना त्रास होणार नाही, अशी व्यसनं करा. आणि खूप काम करा, खूप मजा करा, खूप पैसे कमवा. आणि मुंबईत मराठी माणसांनी खूप काहीतरी केलंय असं लोकांना दिसू दे. मराठी इंडस्ट्री कुठेही कमी नाही, हेही लोकांना कळू दे.